पैठण तालुक्यात 1.5 एकर गव्हाचे पीक आगीत जळून खाक. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कोळी बोडखा या शिवारात भीषण आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. वीज तारेच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत 1.5 एकर क्षेत्रातील उभे गव्हाचे पीक जळून खाक झाले. काढणीच्या तोंडावर आलेले गहू पीक आगीत राख झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी झाडांच्या आणि लिंबाच्या फांद्या तोडून आटोकाट प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत संपूर्ण पीक जळून गेले आणि या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीनं मदत करावी अशी मागणी करण्यात येते आहे. या आगीत सुमारे 1.5 एकर गव्हाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे. कारभारी भीमराव बडी, कोळी बोडखा शिवार एमईसीच्या तारीमुळं माझा गहू सर्किट होऊन पेटल्यात गेला, याची भरपाई भेटण्यात यावा. मी गणेश अजिनाथ तोरे, पिक जळगाव. आज दुपारा 4 वाजता कारभारी भीमराव बडे, किक जळगाव यांच्या शेतामध्ये असलेला गहू तारींच्या पार्किंगमुळे जळाला आहे. यामध्ये सुमारे 1.5 एकर जवळजवळ गहू जळून खाक झाला आहे. या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा जळून खाक झालेला आहे. या शेतकऱ्यांची मागणी आहे की मला आता नुकसान भरपाई देण्यात यावी. आम्ही विजण्याचा खूप प्रयत्न केला, लिंबांच्या फांट्या तोडून विजण्याचा प्रयत्न केला, पाणी शिकून प्रयत्न केला. त्याच्यातले 70% भाग हा जळून खाक झाल्यामुळे या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट झालेले आहे. तरी शासनाला विनंती आहे की आपण हे नुकसान भरपाई देण्यात यावी.